सणपासून या ठिकाणी अनगर चाप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण होतात। त्याचबरोबर मोहोळ हे 40-50 लोकसंख्येचं जे तालुक्याचं ठिकाण आहे हे 3 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं। इतर गावांचा पाठिंबा आहे, अनेक सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत। गेल्या 3 दिवसापासून इथले 4 तरुण आमरण उपोषणाला बसलेत। आपण या भागाचे लोकप्रतिनिधी, आता आपली काय भूमिका आहे? माझी हीच भूमिका आहे की अप्पर तहसील तर मोहोळ किंवा कामती कुरुल भागात जो लोकांना जे सविस्तर पडतं, सोयीस्कर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे। कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते। नुकतंच मला खासदार म्हणून मोहोळनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे। ते अनगर किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही। मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं, ते दिल्लीला येणार होते पण त्यांचे दौरा रद्द झाला। आता या येणाऱ्या आठवड्यात 15 ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण काही ठिकाणी असं झालं की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो, पण हे लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी। कारण जोपर्यंत GR रद्द नाही, आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांची पण ह्याबद्दल बोलले, जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही। फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर GR तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिलीभगत आहे, लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे। ते लोक राजकारण करतायत महायुतीच्या माध्यमातून आणि हे सगळं एकत्रित आहे आणि लोकांना वेठीस धरतात। असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि मी सर्वसामान्यांसाठी लढीन। जे ह्यामागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे। हा विषय आहे अप्पर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोयीस्कर आहे, त्यासाठी मी लढते आणि म्हणून मी खासदार म्हणून ते अप्पर तहसील मोहोळ किंवा कामती कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही। एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी समितीची दिशाभूल केली असेल 100% दिशाभूल, कारण का रद्दच झाला नाही ना GR। तुम्ही फोनवर बोलता आणि मग अधिकारी म्हणतात की रद्द नाही, कॅन्सल जब तक होता नहीं है तब तक कुछ नहीं हो सकता। मॅडम, राजन पाटलांविषयी काय बोलणं झालं का या संदर्भात तुमचं? मी जसं म्हणाली तसं मी सर्वसामान्यांसाठी लढते। मला कोणाची नावं, ह्यांची नावं, त्यांची नावं घ्यायची नाही आहेत। मला सर्वसामान्यांनी मतदान दिलं आहे, सर्वसामान्यांचा माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मी त्यांचा विश्वास साध्य करणार म्हणजे करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।